नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी राजू खरात. आज आपण अकलूज नगर परिषद 2025 रणधुमाळी नगर परिषदेची आणि या नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं नेमकं म्हणणं काय किंवा त्यांचा अजेंडा काय या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यांच्यासोबत आहोत. काय सांगाल अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जाते? सगळ्यात प्रथम तुम्ही आलात ह्याच्यासाठी काय असेल ते धन्यवाद काय असेल ते व्यक्त करतो. कारण की आपण जर बघितलं तर आता सध्याला जे काय पेड पत्रकारिता काय असेल ते चालू आहे, यातूनही तुम्ही त्या पद्धतीने आलात तर पहिल्यांदा तुमचं काय असेल ते आभार. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगताना एवढ्या पद्धतीने काय असेल ते सांगेल की वंचित बहुजन आघाडी ही इथल्या चळवळीचा अजेंडा घेऊन, त्याचबरोबर चळवळीच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी, त्याचबरोबर अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उभा आहे. गेलं ग्रामपंचायत होती तेव्हापासून सातत्याने आणि सातत्यपूर्ण आम्ही या ठिकाणी लढत आलेलो आहोत. त्याचबरोबर लोकांच्या अडीअडचणी असतील, लोकांपर्यंत वैयक्तिक पद्धतीने काय असेल ते कनेक्ट असेल, त्याचबरोबर विविध सामाजिक जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांना घेऊन आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट असा रोखठोक स्टँड घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर लोकांच्या पायाभूत सुविधांसाठी सत्ता नसतानाही वंचित बहुजन आघाडी निधी खिचून आणण्याचं काम करते. हे फक्त वंचित बहुजन आघाडीच करू शकते. आणि त्या सगळ्या गोष्टींना घेऊन वंचित बहुजन आघाडी आज नगराध्यक्षपदासह नगरसेवकाच्या पदासाठी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. आपण बघत आहोत की ज्या वेळेस सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून राजकारण दाखवलं जातंय किंवा ही नगर परिषदेची निवडणूक तुमच्या समोर जी मांडली जाते, यामध्ये मुद्दे बाजूला सोडून फक्त एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे, मी हे केलं, मी ते केलं किंवा आम्ही असं करू, मुद्दा भरकटवला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच पद्धतीनं मुद्दा भरकवण्याचं काय असेल ते हे राजकारण आहे. ह्याने ह्याच्यावर टीका करायची, त्यानं त्याच्यावर टीका करायची, म्हणजे असे भरपूर जण उभे आहेत, टीका वगैरे काय असेल ते करतात. पण सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर आज अकलूजमध्ये रस्ते ठीक नाहीत, अकलूजमधल्या गटारे अस्वच्छ असतात, काय काय ठिकाणी गटारे पण नाही. त्या आज जर तुम्ही बघायला गेलं तर हे अकलूजला सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचं काय असेल ते म्हणतात, पण आज आमची माय माऊली जर कुठे गेली तर तिच्यासाठी स्वच्छतागृह नाही. बाजारपेठेत गेली तर कुठं अकलूजमध्ये एक स्वच्छतागृह नाही. असं तुम्हाला त्याचबरोबर सांगतो की अकलूजमध्ये असे आज तुम्ही जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट एक तुम्हाला सांगतो की आशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत, सगळ्या श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून अकलूजचं नाव लौकिक. मग हा निधी कुठं जातो आता? बरोबर आहे का नाही? आज जरी का नाही बघायला गेलं नगर परिषद जरी झाली तरी ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरतीच इलेक्शन होत. बरोबर आहे का नाही? मग हे इलेक्शन हे लोकांच्या डोळ्यात येऊ नये ह्याच्यासाठी मुद्दे भरकवले जातात. ही यांची पॉलिसी आहे. आताच्या चालूच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी काय अजेंडा घेऊन उतरले की बाबा तुम्ही काय विकास करणार, कोणत्या मुद्द्यांवरती आपली लढाई असेल? सर्वात प्रथम जर बघायला गेलं तर काही म्हणजे रस्ते जे आहेत तर रस्ते काय असेल ते चांगल्या पद्धतीने सुसज्ज असे रस्ते झाले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की अकलूजमध्ये गटारांची बंदिस्त गटारे झाल्या पाहिजेत. कारण जेणेकरून आज तुम्हाला बघायला गेलं पावसाळा झाला तर पावसाळ्यात तुम्हाला सांगतो घाणीचे साम्राज्य होऊन लोकांना डेंग्यूचा काय असेल ते त्रास होतो. ह्या लोकांच्या आरोग्याची काळजी यांना नाही. वाड्याचं बघायला गेलं तर वाड्यात दुर्गंधीचा वास येतो, ह्या लोकांची यांना काळजी नाही. ते आम्ही काय असेल ते करू. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की इथं की भरपूर जण असे आहेत की त्यांना हक्काचं अकलूजमध्ये घर नाही. काय काय ठिकाणी आता कालच आम्ही प्रभागात तिथं फिरत होतो तर तिथं भरपूर असे लोक म्हणाले की आमच्यापाशी कमी काय असेल ते जागा आहे, म्हणजे जागा कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला काय असेल ते घरकुल मंजूर करता येत नाही. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की एखाद्याची जागा जरी कमी असेल तरी त्याला घरकुलाचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की विशेष तरतूद करण्याची काय असेल ते तजवीज करू. त्याचबरोबर ज्यांना जागा नाही अशांना गावठाण असेल काय असेल तर तिथून जागा मिळवण्यासाठी, म्हणजे ती मंजूर करून मिळवण्यासाठी काय असेल ते प्रयत्न करू. ज्या सरकारी जागा आहे त्या सरकारी नियम काय सांगतो की एखादा माणूस तिथं वर्षानुवर्ष राहिला तर ती जागा त्याला काय असेल ते उपलब्ध होते. तर ती जागेत तिथं जागा त्या जागेत तुम्हाला सांगतो की त्याला घरकुल बांधण्यासाठी काय असेल ते आम्ही त्याला घरकुल बांधून देऊ. आणि ह्याच्यासाठी आम्ही जाहीरनाम्यात सुद्धा मुद्दा काय असेल ते घेतलेला आहे की रमाई आवास योजनेची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून
लोकांना त्यांच्या हक्काचं सुसज्ज असं घर बांधून देणार. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की अकलूजमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, तिथं रोजगार नाही. तर रोजगार निर्मितीसाठी काय असेल ते आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहे. पुण्यातल्या नामांकित कंपन्या आहेत ज्याच्याशी आम्ही संपर्कात असतो, त्यांच्या थ्रू काय असेल ते रोजगार मिळवून देण्याचं काम करणार. सोबतच ह्या ठिकाणी MIDC नाही, MIDC आणण्यासाठी काय असेल ते प्रयत्न करणार. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचा विशेष काय असेल ते भर असणार आहे. आज अकलूजमध्ये बघायला गेलं तर प्रथम नगराध्यक्षपदाचा मान महिलेला भेटलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक पद्धतीनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय असेल ते प्रयत्न करणार आहे आम्ही. लाडकी बहीण योजनेसाठी तर आम्ही पहिल्यापासून सांगतोय की बाबा ह्याला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे. आणि सोबतच म्हणजे जे गार्डनची निर्मिती असेल किंवा जास्त दाबाने पाणी पुरवठा होण्याचा विषय असेल, असे भरपूर काय असेल ते विषय आहेत. म्हणजे अभ्यासिकेचं वगैरे येते, तर असे भरपूर विषय आमच्या म्हणजे देहधोरणामध्ये आहेत. ठीक आहे. वंचित बहुजन आघाडी आपण बघत आहोत की वंचित बहुजन आघाडी प्रशासनाला प्रत्येक गोष्टींमध्ये जाब विचारण्याचं काम करते आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी आपण कामं केलेली आहेत ती कामं पण लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. परंतु आपल्याला वाटतं का की लोक याला प्रतिसाद देतील किंवा ही गोष्ट लोकांपर्यंत जी आता कामांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ती मतांच्या स्वरूपात आपल्या पाठीमागे उभा राहील का? अतिशय योग्य प्रश्न तुम्ही विचारला. कसं आहे माहित आहे का, तुम्हाला सांगतो की कालच्या सभेत सुद्धा मी बोललो. विषय काय होतोय माहित आहे का, की सभेचं ठिकाण तीच असतंय. ही नेते मंडळी लोक पण आपले तीच असतात. ही नेते मंडळी येतात एका दिवसासाठी, त्यांच्या प्रचारासाठी येतात. प्रचार करताना तुम्हाला सांगतो की मोठमोठे आश्वासन वगैरे काय असेल देतात, लय मोठे आश्वासन देतात, पण मोठं तेवढं खोटं असतं हे उगाच म्हणत नाही. ते तिथून तुम्हाला सांगतो की ते जातात, परिस्थिती हाय अशी राहते, काही सुद्धा फरक पडत नाही. आम्ही वंचितच्या माध्यमातून संवाद दौरा चालू केलेला आहे. आम्ही लोकांशी संवाद करतोय, तिथं आम्ही बोलणार आणि लोक ऐकणार अशातला भाग नाही. आम्ही लोकांना सुद्धा बोलायची संधी देतो. ही विषय आहे. आम्ही गेल्या वेळेस ज्यावेळेस मतदान घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो की लोकांना आश्वासनं दिली होती की बाबा ह्या ठिकाणी आम्ही असं करू तसं करू. निश्चित तुम्हाला सांगतो की आज म्हणजे गेल्या वेळेस फक्त प्रभाग 9 मधून काय असेल ते, सॉरी, ग्रामपंचायतचा प्रभाग 1 होता, तिथं उभा राहिलो तर तिथल्या लोकांच्या विकासाचं काय असेल ते आम्ही बोललो होतो. 35 लाखाचा निधी आणला. लोकांना हे अप्रूप आहे की बाबा सत्ता नसताना जर ह्यांनी निधी आणत असतील, लोकांसाठी जर झटत असतील, बाकीचे फक्त आश्वासनं देत असतील, तर लोकांना त्याचा एक अप्रूप आहे आमच्याबद्दल. तुम्ही विश्वास म्हणताय पण लोकांना अप्रूप आहे, आमचा हेवा वाटतो, अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. मग लोकांना माहित आहे की ही प्रचाराला जी येणार आहे ती लोक ती एक दिवस येतात, पण इथली परिस्थिती बदलवत नाही. ती इथली परिस्थिती बदलवण्यासाठी हिथं जी झटणार आहे ती तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत, तीच काय असेल ते उपयोगाला येतील. ही लोक तुम्हाला पैशावर विकत घेऊ बघतील, तुमचा स्वाभिमान विकत घेऊ बघतील, पण लोक पैशाच्या ह्याला बोलणार नाही. आता या माध्यमातून आपण बघत आहोत की नगराध्यक्ष पदासाठी जी उमेदवारी आहे ती रिक्त झालेली म्हणजे आपल्या SC कास्टसाठी आहे. आणि SC कास्टमध्ये हा माळशिरस तालुक्याचा किंवा या अकलूजचा इतिहास असा आहे की चळवळीमध्ये काम करणारी लोक भरपूर आहेत. परंतु ज्यावेळेस खरं इलेक्शन लागलंय, आता ज्यावेळेस नगर परिषदेची निवडणूक चालू आहे त्यावेळेस त्या चळवळीची माणसं सगळी विखुरलेली दिसत आहेत. याबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही मला म्हणजे आज बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे मला प्रश्न विचारला त्याच्यासाठी तुमचं खूप आभार मानेल मी. कारण की का माहित आहे का, की आम्ही आंबेडकरवादी कार्यकर्ते आहे आणि आंबेडकरवाद भाल्यांना झेपत नाही, हे तुम्हाला सांगतो. आज जर बघायला गेलं तर आम्ही विचार करतो की बाबा हा ठीक आहे, वंचितनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसता दिला, कोण इकडे गेला असतं कोण तिकडे गेला असतं. अरे पण चळवळीचं अस्तित्व काय, आंबेडकरवादांचं अस्तित्व काय, बाबासाहेबांच्या विचाराचं अस्तित्व काय, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचं अस्तित्व काय. वंचित तुम्हाला सांगतो की आम्ही ह्या मैदानात उतरलो म्हणजे कुठंतरी आंबेडकरवादाचा स्वाभिमान जपण्यासाठी, आंबेडकरवादाच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी, ह्यासाठी काय असेल ते हे मैदानात उतरलेलं आहे. म्हणजे इथं आंबेडकरवादी विचाराचं अस्तित्व असलंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की इथं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं अस्तित्व असलंच पाहिजे. इथं अण्णाभाऊ साठे असतील, राजा अहिल्याबाई देवी होळकर असतील, ह्या चळवळीच्या विचारवंतांचं ह्यांचं अस्तित्व असलंच पाहिजे. इथं समतेच्या विचाराचं अस्तित्व असलंच पाहिजे. ह्याच्यासाठी काय असेल ते आम्ही लढत आहे. समाज जर निमा समाज इकडे गेला, निमा समाज तिकडे गेला तर हे अस्तित्व राहत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडी इथल्या
संविधानवादाचा मुद्दा घेऊन आंबेडकरवादाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची काय असेल ते लढाई या ठिकाणी लढत आहे. आता या माध्यमातून अजून एक मला पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारू असा वाटतो की राजकारण अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना सगळे राजकारणी हे भावनिक राजकारण करण्याच्या मार्गाने भावनिक साध करत आहेत. तर आपण आपल्या मतदारांना काय साथ घालाल? महत्वाचा मुद्दा हे जे भावनिक करणारे आहे हे भावनिक करणारे अतिशय म्हणजे कुठल्या लेवलला जातील त्याचा काय पत्या नाही. हे भावनिक करणारे जे लोक आहेत का नाही तर हे तुम्हाला फक्त निवडणुकीपुरते भावनिक करतात, पण त्याच नंतर तुम्ही तिकडे गेलाय लागला का नाही त्यांचा आताचा जो स्वॅग असतोय म्हणजे आताचा जो अंदाज असतोय आताचं जे रूप असतोय आणि नंतर 3 तारखेनंतरचं ह्यांचं रूप बघा, हा चेहरा हा मुखवटा आपोआप काय असेल ते फाडला जातो. आमचं इथल्या स्वाभिमानी जनतेला एवढंच काय असेल ते सांगणं असेल की बाबा ह्या ठिकाणी आपण सामाजिक लढा काय असेल ते लढतो. इथं खूप मोठ्या पद्धतीनं महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पण त्या साजऱ्या करताना महापुरुषांचा विचार फक्त तेवढ्या पुरता मर्यादित आहे का? आपण कुठंतरी बाबासाहेबांचं विचार डोक्यात घेतलं पाहिजे. बाबा किती विचार राजकारणात आपली राजकीय ताकद का दिसून येत नाही? आपली राजकीय ताकद जर दिसून आली तर आपण ह्या राजकारणामध्ये सगळं अकलूजचं राजकारण हलवू शकतो. एवढी धमक आपली आहे, एवढा मतदार आपला आहे. आपण विचारच करायचा नाही असं आहे का? म्हणजे बाबासाहेबांच्या मार्गानेच जायचं नाही असं नाही, बरोबर का नाही? बाबासाहेबांनी आज तुम्हाला सांगतो की समाजासाठी जगताना स्वतःच्या लेकरा बाळाचा विचार केला नाही. तुम्हाला सांगतो की बाबासाहेबाचा उपकार जर बघायला गेलं का नाही, आमच्या अंगाचं कातडं सोलून त्याची चप्पल जरी का नाही काय असेल ती केली का नाही तरी बाबासाहेबाचा उपकार तुम्हाला सांगतो भेटणार नाही. तर बाबासाहेबाच्या उपकाराची जाण आम्हाला आहे, आम्हाला पहिल्यापासून बाबासाहेबाच्या उपकाराची जाण आहे. हे आमचा लढा आहे, आम्ही आमच्या पद्धतीने लढू, बाबासाहेबाच्या मार्गाने जर लढू, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं लढू आणि स्वाभिमानानं आत्मसन्मानानं लढू. आमचं मतदारांना जाहीर पद्धतीने काय असेल ते आव्हान असेल की बाबा कुठंतरी हे वाटणारे किंवा प्रस्तावित किती बी येतील जातील, पण आपण बाबासाहेबाचा मार्ग सोडायचा नाही, एवढं त्यांना साथ घालतो. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत त्याचं उषा सुनील कांबळे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार विक्रम शांतीलाल दाहिंजे. तर ह्या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह या ठिकाणी गॅस सिलेंडरच आहे आणि योगायोगाने बघा दोन्ही उमेदवारांचा अनुक्रमांक 2 नंबरला झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस हक्कानं जायचं हा गॅस सिलेंडर आंबेडकरी चळवळीचा आहे, हा गॅस सिलेंडर आंबेडकरी अस्मितेचा आहे, हा गॅस सिलेंडर आंबेडकरी स्वाभिमानाचा आहे. तर हक्कानं तिथं जायचं आणि गॅस दिसला गॅस की दाबा बटन, दिसला गॅस की दाबा बटन, अशा पद्धतीनं आपलं बहुमत गॅस सिलेंडरला द्यायचं. सुरू अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रम शांतीलाल आपल्या सोबत. काय आव्हान आहे? हेच आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी उभा आहे प्रभाग क्रमांक 9 मधून आणि जनतेला फक्त असं आव्हान आहे की जे काय तळागाळातील एकदम शेवटच्या टोकापर्यंतचा माणूस आहे त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे, त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ह्यासाठी आम्हाला प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून द्यावं असं माझं मत. माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. तसंच सर्व जनतेला मी आवाहन करतो की गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं. आणि मी खरं तर लोकवर्गणीतून उभा राहिलेलो आहे. लोकांनी मला 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये कोणी अशी मदत केलेली आहे की तू उभा राहा ह्या गोष्टीसाठी. कारण सगळीकडे बघत असताना एवढंच समजलं की म्हणजे सगळीकडे ज्या ज्या विचाराचे लोक आहेत फक्त आंबेडकरवादी लोक कुठे दिसत नाहीत असं सगळ्याचं मत झालं होतं. मग त्यासाठीच मग लोकांनी मला त्या गोष्टीसाठी उभं केलं आणि लोकांनी उभं केल्यामुळं मला हे विश्वास आहे की लोक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी झाली की लोकांचा ती उत्साह बघून मला ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे मी आज उभा आहे प्रभाग क्रमांक 9 मधून आणि गॅस सिलेंडर माझं चिन्ह आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उषा सुनील कांबळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत.
आपली पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे? आमच्या पक्षाची भूमिका सर्वांनी जनतेने मत दिलं पाहिजे आपल्या पक्षाला. आपल्या समाजाने तरी बघितलं पाहिजे एकदा संधी देऊन कसं गावाचा विकास काय होतोय काय नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जिथं झालाय तिथंच विकास झालाय त्यांच्या घरापुरता. आपल्या इकडं काहीच नाही आहे. शौचालय नाही महिलांसाठी, गटऱ्या नाहीत, रस्ता जायला नाही, शौचालयाला जाता येत नाही, येता येत नाही. याचं कोणच बघत नाही आहे. 5 वर्षांनी जो तो येतोय मत मागाय, जो तो येतोय मत मागायला, झालं मत मागून झालं. नंतर त्या गल्लीत 5 वर्षांनी तो माणूस परत दिसणार नाही. आताची परिस्थिती 4 तारखेपर्यंतच राहिली आहे. त्या 4 तारीख नंतर झाली ना परत कुणी सोय येत नाही. ती 5 वर्षांनी तो माणूस येईल आंबेडकर नगरमध्ये. ती परिस्थिती हाय अशीच असते. काय बदल नाही त्यात, काय नाही काय हाय हाय जैसे ते आहे. आज शौचालयासाठी महिला कुठं स्टँडमध्ये जातात ती कुणाला दिसत नाही काय नाही. त्यासाठीच मी उभी राहिली, मैदानात उतरली. मना असं मला असं वाटतं की जनतेने गॅस सिलेंडरला मतदान करून निवडून द्यावा. मग अकलूजचा विकास हे त्यांनी बघावा कशी प्रगती होती काय होती. जो तो म्हणतोय करतोय पण काहीही कुणी केलं नाही. हाय असं आहे आणि ती 5 वर्षांनंतर पण तसंच राहते. काहीच होत नाही इथलं सुविधा काहीही नाही आहे. तर आपण नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार कांबळे मॅडम आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय आवाहन कराल जनतेला? जनतेला आव्हान करेन, सगळ्या जनतेला आव्हान आहे माझं की तुम्ही सगळ्यांनी निवडून ही द्यायचं. सगळ्या जनतेने महिलांनी मला माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि सगळ्यांनी मला निवडून दिलं की सगळ्या जनतेने मग त्यांचं सगळ्याकडल्या सगळ्या गली सगळ्यांचे कामं होतील. ही माझं जनतेला आव्हान आहे. त्यांनी ना गॅस सिलेंडरला सगळ्या जनतेने महिलांनी माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे त्यांनी गॅस सिलेंडरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. जनतेला जय भीम. तर आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडी विविध मुद्द्यांवर, विकासाच्या मुद्द्यांवर आणि कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षावर आरोप न करता आपला नेमका विकासाचा मुद्दा काय आणि मी काय करणार ह्या गोष्टी जनतेला ठासून सांगून भावनिक साथ घातलेली आहे. मतदारांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण नक्कीच साथ द्याल. पाहूया 2 तारखेनंतर काय होतंय हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.